रेसिपीज आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. घरामध्ये सुख शांती समाधान नांदावे, आपल्यावर आपल्या कुटुंबावर देवी मातेची कृपा राहावी, तिचा आशीर्वाद मिळावा, यासाठी मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण देवी मातेची पूजा करत असतो. ही पूजा स्त्री पुरुष तरुण मुले मुली वृद्ध असे कोणीही करू शकते. ही पूजा करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी ही पूजा नक्की करावी. काही जण ही पूजा वर्षभर सुद्धा करतात, पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर नक्कीच करावी. काही वेळा या महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात, तर काही वेळा 5 गुरुवार येतात. यंदाच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर 2023 रोजी आहे. या गुरुवारपासूनच आपल्याला पूजा मांडण्यास सुरुवात करायची आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे असते. तर ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची महालक्ष्मी मातेची पूजा कशी मांडायची, पूजेमध्ये कोणकोणते साहित्य वापरावे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जिथे आपण ही महालक्ष्मी मातेची पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे गोमित्र शिंपडून घ्यावे. छोटेसे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती आपण मग चौरंग ठेवून लाल वस्त्र अंथरावे. या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नानादी विधी झाल्यावर नित्याची देवपूजा करावी. संपूर्ण घर स्वच्छ करावे. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. उंबरठ्यावर हळदी लेपन करावे. मुख्य दरवाजाची पूजा करावी आणि मग आपण ही गुरुवारची पूजा मांडावी. काही जणांना कामानिमित्त सकाळी जर पूजा मांडायला जमत नसेल तर त्यांनी सायंकाळच्या वेळेमध्ये पूजा केली तरीही चालेल. सर्वात प्रथम मी दिवा लावून त्याची पूजा करून घेतली आहे. तसेच समया सुद्धा लावायच्या आहे. माझ्याकडे असा विष्णूसह लक्ष्मी मातेचा फोटो आहे, तो मी पूजेसाठी घेतला आहे. तुमच्याकडे जर फोटो नसेल, मूर्ती असेल तर ती घेतली तरीही चालेल. इथे आपण कलश हा लक्ष्मी स्वरूप स्थापन करणार आहोत. त्यासाठी इथे मी थोडेसे तांदूळ घेतले आहेत आणि त्याचे अष्टदल कमल काढत आहे. तुम्ही स्वस्तिक काढले तरीही चालेल. काही जण गव्हाच्या राशीवर सुद्धा ही पूजा मांडतात. इथे मी तांब्याचा तांब्या हा स्वच्छ पाण्याने भरून घेतला आहे. इथे तांब्याऐवजी तुम्ही स्टीलचा तांब्या वापरला तरीही चालेल. आता याच्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम काढून घ्यायचे आहेत. कुंकवाचे 5 ठिपके सुद्धा काढायचे आहेत. आता हा तांब्या आपण अष्टदल कमलावरती ठेवायचा आहे. अष्टदल कमल हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्की काढा. आता या कलशामध्ये आपण पैसा सुपारी घालायची आहे. थोडेसे हळदी कुंकू अक्षता घालायच्या आहेत. एक फूल सुद्धा घालायचे आहे. इथे मी आंब्याची तसेच इतर 5 फळझाडांची पाने सुद्धा घेतली आहेत. ती आता या कलशामध्ये आपल्याला घालायची आहेत. यामध्ये मी विड्याची सुद्धा 5 पाने ठेवत आहे. 5 फळझाडांमध्ये तुम्ही आंबा, चिक्कू, सीताफळ, डाळिंब अशी कोणतीही 5 प्रकारची घेऊ शकता. तुमच्या इथे मिळत नसेल तर 5 आंब्याची किंवा 5 विड्याची ठेवली तरीही चालेल. इथे मी नारळाला असा हा लक्ष्मी मातेचा मुखवटा लावून घेतला आहे. या दिवसांमध्ये बाजारामध्ये आपल्याला असा मुखवटा सहज उपलब्ध होतो. तुम्हाला जर नसेल लावायचा तर तुम्ही नारळाला सुद्धा लक्ष्मी स्वरूप सजवू शकता. इथे मी लक्ष्मी मातेला वस्त्र आणि अलंकार सुद्धा घालून घेतले आहेत. आता आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. त्यासाठी इथे मी गणपती बाप्पांना अभिषेक घालत आहे. अभिषेक घालत असताना आपल्याला ओम गंग गणपते नमहा हा मंत्र जप म्हणायचा आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्तीऐवजी सुपारी घेतली तरीही चालेल. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्राने आपण मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि आसनस्थ करण्यासाठी विड्याची 2 जोड पाने ठेवायची आहेत. जिथे आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडली आहे त्याच्या उजव्या साईडला आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. विड्याच्या 2 जोडपानांवर थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे. अष्टगंध लावायचा आहे. थोडेसे हळदी कुंकू व्हायचे आहे. थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि एक लाल रंगाचे फूल व्हायचे आहे. जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर दुर्वा सुद्धा व्हायच्या आहेत. धूपदीप दाखवायचा आहे. तसेच अगरबत्तीने सुद्धा ओवाळायचे आहे. गणपती बाप्पांच्या आवडीचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य इथे आपल्याला दाखवायचा आहे.
नैवेद्य ठेवण्या अगोदर पाण्याने चौकोन करून त्यावर तो नैवेद्य ठेवून दाखवावा. आता इथे मी तामणामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती घेतली आहे. त्यावर सुद्धा आपण दुधाने अभिषेक करणार आहोत. सकाळी जर देवपूजा करताना याची पूजा झाली असेल तर पुन्हा अभिषेक घालण्याची गरज नाही. तुम्ही तशीच ही मूर्ती पूजेमध्ये ठेवून पूजू शकता. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवा किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये नक्की ठेवा. अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ कापडाने पुसायची आहे आणि गणपती बाप्पांच्या शेजारी 2 विड्याची पाने ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आता आपण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करून घेऊया. अगोदर अष्टगंध लावायचा आहे. इथे मी विष्णूसह लक्ष्मीचा फोटो घेतला आहे. त्याची सुद्धा आपण आता पूजा करून घेऊया. फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी तुम्ही एक जरी पूजेमध्ये मांडले तरीही चालेल. लक्ष्मीला प्रिय असणारे श्रीयंत्र तसेच शंख, कवड्या हे सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये नक्की ठेवा. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राची पूजा करून त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवावी आणि त्याची पण पूजा करावी. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये ऐश्वर्य प्राप्ती होते. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत. तसेच लाल रंगाचे गुलाबाचे फूल व्हायचे आहे. गुलाबाचे फूल हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. फोटोला सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. तसेच हार घालायचा आहे. माझ्याकडे 2 गजलक्ष्मी आहेत. त्या सुद्धा या पूजेमध्ये मी ठेवल्या आहेत. तर त्यांची सुद्धा आपण आता पूजा करायची आहे. लक्ष्मीकारक अशा गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्की असाव्यात. जर तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या असेल तर त्या तुम्ही पितळेच्या घ्या आणि त्यांची रोज पूजा करा. लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. माझ्याकडे हा शंख आहे. तो सुद्धा मी या पूजेमध्ये ठेवला आहे आणि त्याची सुद्धा आता आपण पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. एक फूल व्हायचे आहे. आता लक्ष्मी मातेची सुद्धा आपण पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचे आहे. थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. लक्ष्मी मातेला तुम्ही असे हे वस्त्र ब्लाऊज पीसचे सुद्धा बनवून घालू शकता. तर ते सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. मार्केटमध्ये असे हे लक्ष्मी मातेचे मुखवटे या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होतात. पण जर तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही नारळाला सुद्धा नथ घालून तसेच दागिने घालून सजवू शकता. असे हे सजवल्यानंतर लक्ष्मी मातेचे रूप अगदीच प्रसन्न असे वाटते. आता आपण लक्ष्मी मातेला वेणी घालूया. वेणी किंवा गजरा सुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेला घालू शकता. इथे मी कापसाचे गजवस्त्र बनवले आहे. ते सुद्धा आता लक्ष्मी मातेला आपण घालायचे आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा घालायचे आहे. छोट्या मूर्तीसाठी आपण 5 किंवा 7 मण्यांचे कापसाचे वस्त्र बनवावे. आता इथे 2 विड्याची जोडपाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावर हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे आणि बदाम अशा 5 प्रकारची फळे ठेवायची आहेत. आता आपण लक्ष्मी मातेला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. इथे तुम्ही दूध साखर किंवा खिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी सायंकाळी आपण गोडधोडाचा नैवेद्य करून देवीला तो सुद्धा दाखवायचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारच्या पूजेचे महालक्ष्मी महात्म्याची पुस्तिका आहे. त्याची सुद्धा आपण पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. एक फूल व्हायचे आहे. या पूजेमध्ये आपल्याला 5 प्रकारची फळे ठेवायची असतात. जर तुम्हाला 5 प्रकारची फळे नाही मिळाली तर तुम्ही 5 केळी सुद्धा ठेवू शकता. आता लक्ष्मी मातेची आपण ओटी भरायची आहे. ब्लाऊज पीस तसेच ओटीचे साहित्य तांदूळ आणि नारळ मी ठेवला आहे. नारळाला आणि ब्लाऊज पीसला आपण हळदी कुंकू लावून घ्यावे. थोड्याशा अक्षता व्हाव्यात. एक फूल व्हावे आणि अशा प्रकारे देवी मातेची आपण ओटी भरायची आहे. खणाचा किंवा इतर कोणताही ब्लाऊज पीस तुम्ही वापरला तरीही चालेल. आता पूजा करून झाल्यावर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्याचे ही व्रतकथा आहे ते आपल्याला संपूर्ण पुस्तक वाचायचे आहे. पहिल्या पानावर जे स्तोत्र मंत्र दिले आहेत ते म्हणायचे आहेत. तसेच व्रत नियम संपूर्ण वाचायचे आहेत. दुसऱ्या पानावर पूजेची मांडणी कशी करायची आहे ते सुद्धा दिले आहे. ते पाहून सुद्धा तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची कहाणी वाचायची आहे. 5 ते 6 पानांची ही कहाणी वाचून झाल्यानंतर शेवटच्या पानावर महालक्ष्मी मातेची आरती दिली आहे. ती सुद्धा आपल्याला नंतर म्हणायची आहे.
अशा प्रकारे कहाणी वाचून झाल्यानंतर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि आता संपूर्ण पूजा कहाणी वाचून झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे। अगोदर देवीला धूपदीप दाखवायचा आहे। इथे मी अगरबत्तीने ओवाळत आहे। धूपदीपाच्या वासाने घरातील वातावरण मंगलमय अगदी प्रसन्न असे होते। कापुराने सुद्धा आपल्याला ओवाळायचे आहे। त्यानंतर आपल्याला देवी मातेची आरती करायची आहे। अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणून नंतर आपण महालक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे। जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावू शकता किंवा देवी मातेची दुर्गे दुर्गट भारी ही आरती सुद्धा म्हणू शकता। पूजा कहाणी व आरती झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी देवी मातेला नमस्कार करायचा आहे आणि देवी मातेकडून आशीर्वाद घ्यायचा आहे। घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा आहे। पूजा झाल्यानंतर आपण महालक्ष्मी मातेची उपासना करायची आहे। यामध्ये महालक्ष्मी अष्टक श्री सूक्त तुम्ही म्हणू शकता। तसेच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। महालक्ष्मी मातेची पूजा ही विष्णू भगवानांच्या पूजेशिवाय सफल होत नाही। असे म्हणतात की लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अगोदर विष्णू भगवानांची सुद्धा उपासना करावी लागते। तर या दिवशी तुम्ही विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप सुद्धा करायचा आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर विष्णू सहस्त्रनामाचा सुद्धा जप करायचा आहे। लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची शक्य होईल तेवढी आपल्याला उपासना करायची आहे। मनोभावे त्यांची प्रार्थना करायची आहे। तुमचा कृपाशीर्वाद आमच्या घरावरती राहू देत, घरामध्ये सुख शांती समाधान नांदू देत अशी प्रार्थना करायची आहे। पूजेमध्ये काही चूक झाल्यास क्षमा असावी अशी देवीकडे याचना करायची आहे। सायंकाळी धूपदीप दाखवून देवीची आरती करायची आहे आणि देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। यामध्ये तुम्ही खीरपुरी बासुंदी तसेच इतर गोड पदार्थ किंवा पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि मग नंतर तुम्ही सुद्धा उपवास सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी या पूजेची आपल्याला उत्तर पूजा करायची असते। तर ही उत्तर पूजा कशी करावी, साहित्याचे काय करावे, निर्माल्याचे काय करावे, नारळाचे आपण पुढच्या वेळेस वापरावा की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे असणारा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे। तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। आणि आजचा हा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रेसिपीज आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।